नमस्कार मित्रांनो, माझ्या मार्केटला आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. पाहूयात उद्या कशा पद्धतीचं कामकाज होऊ शकतं. या 4 दिवसांचा आठवडा असल्यामुळे काय झालं आहे, उद्या येईल सेन्सेक्सची एक्सपायरी आणि बुधवारी येणार आहे आपल्यासाठी निफ्टीची एक्सपायरी. त्यामुळे काय होऊ शकतं, मार्केट जर उद्या चांगला ब्रेकआउट आला नाही तर या रेंजमध्ये मार्केटला पूर्ण आठवडाभर ट्रॅप करण्याचा प्रयत्न होऊ शकतो. आता आज जे काही झालेलं आहे, आजचं जे काही कामकाज आहे 15 मिनिटावरती किंवा 5 मिनिटावरती मी समजून सांगतो, पण त्या अगोदर आता उद्यासाठी महत्त्वाचं काय आहे, हा जो रेजिस्टन्स आहे ना, आज पुन्हा एकदा रिस्पेक्ट होताना आपल्याला पाहायला मिळालेला आहे. ती लेवल आहे 360, 24,360. आता बऱ्याच वेळा काय होतं माहिती आहे का, ज्यावेळेस असा एखादा रेजिस्टन्स असतो ना, जो इम्पॉर्टंट रेजिस्टन्स आहे, शक्यता अशी असते की मार्केट गॅपअपने त्याला ब्रेक करतं आणि तो ब्रेकआउट येतो आणि मग मार्केट वरती जातं. तर आता या गॅपअपमध्ये उद्या काय करू शकतो, जर गॅपअप झालं तर बेस्ट ट्रेड आपल्यासाठी काय बनेल, जर मार्केट फ्लॅट ओपन होते किंवा थोडंफार गॅप डाऊन ओपन होते आणि नंतरून जर 360 ब्रेक करते ना, तर मग आपल्यासाठी जे ज्या लेवल आहेत त्या 420 आहे, 480 आहे, 560 आहे आणि मग 650, 670 या लेवलपर्यंत आपण जाऊ शकतो. अगदी 670 येईल असं मी आत्ता म्हणणार नाही, परंतु येऊ शकतो. कारण का जर मार्केट फ्लॅट ओपन होते ना, तर या पद्धतीने एक ग्रीन कॅन्डल आपल्याला इथे उभी राहताना पाहायला मिळू शकते. अदरवाईज मार्केट याच रेंजमध्ये राहण्याची शक्यता आहे. डाऊन साईड मोठी सध्या तरी दिसत नाही. फक्त न्यूजवरती लक्ष ठेवा, जर काही न्यूज आली तर मात्र आपल्याला डाऊन साईडची एखादी कॅन्डल बनताना पाहायला मिळू शकते. काय न्यूज येऊ शकते हे आपण कालही डिस्कस केलेलं आहे किंवा इतर चॅनलवरती किंवा इतर ठिकाणी तुम्हाला ते ऐकायलाही मिळत असणार आहे. आता महत्त्वाचं काय आहे की हा ब्रेकआउट उद्या येतो किंवा नाही हे पाहणं. आता 15 मिनिटं किंवा 5 मिनिटाच्या टाईम फ्रेमवरती पाहूयात आपण की कशा पद्धतीचं कामकाज आपल्याला अपेक्षित आहे. बरं, काल आपण काय डिस्कशन केलेलं होतं, मी डेली ॲनालिसिसचा व्हिडिओ बनवलं नव्हतं, परंतु आजच्या दिवसासाठी जे काय आहे ना, ते वीकली ॲनालिसिसमध्ये लेवल सांगून ठेवलेली होती आणि ती जी लेवल होती ना, ती आपल्यासाठी महत्त्वाची लेवल होती 24,140. जसं आपण 24,140 ब्रेक होणार आहे त्यानंतर बाईंग पोझिशन बनवू शकतो. इथे एक्झॅक्ट लेवल टेस्ट केली, थोड्या वेळ मार्केटने एक रिट्रेसमेंट आली, ही रेड कॅन्डल आणि त्यानंतर जो ब्रेकआउट आला, रिटेस्टिंग झाली आणि एक परफेक्ट बाईंग ज्याला म्हणू शकतो ना आपण, ते बनलेलं आहे. आणि त्याच्यानंतर ज्या विषयी आपण डिस्कशन केलेलं आहे 360, एक्झॅक्ट तिथे आपल्याला मार्केटने रिजेक्शन घेताना पाहायला मिळालं. आता उद्या काय होऊ शकतं, अतिशय छोटं थोडक्यात सांगतो, जास्त काही करण्याचा प्रयत्न करायचा नाही आहे. ही जी लेवल आहे 220, 24,220 आणि वरती आहे 24,360, 70, हा 10 पॉईंट किंवा 75 करा तुम्हाला जर राऊंड फिगरची सवय असेल तर. 24,360, 375 जोपर्यंत याच्या वरती निघत नाही आहे तोपर्यंत अपसाईडचा ट्रेड बनत नाही आहे आणि जोपर्यंत याच्या खाली आपण जात नाही आहे तोपर्यंत डाऊन साईडचा ट्रेड बनत नाही आहे. 260ला तुम्ही विचार करू शकता, पण सेफर साईड 230, 220 ही जी लेवल आहे ना, ती ब्रेक होणं जास्त गरजेचं आहे. मग अगोदर डाऊन साईडचा विचार करूयात. जर मार्केट फ्लॅट ओपन होते किंवा गॅप डाऊन ओपन होते, लक्षात घ्या, गॅप डाऊन ओपन होऊन 240, 220 इथे थोडा वेळ सस्टेन करून जर ब्रेकडाऊन येतोय तर तुम्ही इथे ट्राय करू शकता. अजूनही सांगतो, डाऊन साईडच्या जर तुम्ही ट्राय करत असाल तर 50% क्वांटिटीनेच करायचं आहे. त्यानंतर जे तुमचं टार्गेट असणार आहे ते असू शकतं 24,150, म्हणजे 24,140, 150 आहे, त्यानंतर 24,080 आहे, 24,040 आहे. या लेवलसाठी आपण जाऊ शकतो. शक्यता कमी आहे, पण तरीही या लेवल आपण फोकस ठेवू शकतो. आता महत्त्वाचं आहे, उद्या आपण कशा पद्धतीने अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकतो. बेस्ट ट्रेड तुमचा काय बनणार आहे, मार्केट थोडंफार गॅप डाऊन किंवा फ्लॅट ओपन होऊन थोडं वेळ सस्टेन करून 360ला जर ब्रेकआउट आला तर तो एक बेस्ट ट्रेड तुमच्यासाठी असू शकतो. मग ज्याचं जे टार्गेट आहे, मी आत्ताच डिस्कस केल्याप्रमाणे 360 नंतर जर तुम्ही पाहताय, छोटे टार्गेट इंट्राडेसाठी सांगतोय मी तुम्हाला, तुम्ही स्टॉप लॉसनुसार 1:1, 1:2, 1:3, 1:4 पर्यंत सुद्धा स्ट्रेच करू शकता. पण 420 आहे, त्यानंतर 460, 480 आहे, 560 आहे आणि फायनल टार्गेट अगदी 670 पर्यंत, मध्ये 620 आहे, परंतु या टार्गेटसाठी प्लॅन करू शकता. हे झालं फ्लॅट ओपनिंग नंतर. जर यदा कदाचित उद्या शक्यता आहे गॅपअप होण्याची, जर मार्केट गॅपअप ओपन होते आणि 420च्या वरती न होता 360 आणि 420च्या मध्ये कुठेही होते, तर बेस्ट वे काय असू शकतो, मार्केट पुन्हा ही जी लेवल आहे 360, 370 ही लेवल रिटेस्ट करायला येऊ शकतो. इथे एखादं बुलिश फॉर्मेशन बनेल, मग ते चार्ट पॅटर्न असू शकतो किंवा कॅन्डलस्टिक पॅटर्न असेल, जे काय असेल ते फॉर्मेशन बनतं आहे, तर तुम्ही तिथे एक अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. छोटा मोठा स्टॉप लॉस जो काही येईल, तुमचा सिनेरिओ जसा बनेल त्या पद्धतीने स्टॉप लॉस ठेवून तुम्ही अपसाईडचा ट्रेड प्लॅन करू शकता. फक्त गॅपअप नंतर डायरेक्ट ट्रेड प्लॅन करू नका की 100 पॉईंटचा गॅपअप होतं आणि तुम्ही लगेच बाईक कराल, नाही. एक छोटी मोठी रिट्रेसमेंट येऊ द्यात किंवा गॅपअप नंतर काहीतरी एक झोन बनवू द्या किंवा सिनेरिओ बनवू द्या, अपसाईडचा बुलिश फॉर्मेशन बनवू द्यात आणि त्या फॉर्मेशननुसार आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा आहे. हे मात्र उद्यासाठी लक्षात ठेवायचं आहे. आता दुसरं राहिलं सेन्सेक्सचं काय प्लॅन होऊ शकतो. जर तुम्हाला निफ्टीमध्ये थोडं कन्फ्युजन वाटत असेल तर उद्या एक्सपायरी ट्रेड तुम्हाला सेन्सेक्समध्ये खूप चांगला बनताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
आता सेन्सेक्समध्ये काय महत्त्वाचं आहे बा, सेन्सेक्समध्ये सुद्धा सेम फॉर्मेशन बनलं आहे. काय झालं, निफ्टीमध्ये सुद्धा अपसाईडला मार्केट आलं, जी इम्पॉर्टंट लेवल होती ती ब्रेक झाली नाही आहे, रिजेक्शन आलं आणि पुन्हा क्लोजिंगच्या वेळेस त्याच्या आसपास येऊन बंद झालेलं आहे. तसंच सेन्सेक्समध्ये सुद्धा होताना पाहायला मिळाले. मग उद्यासाठी महत्त्वाची लेवल काय असणार आहे, 80,250 300 या लेवलवरती फोकस करा. जर ही लेवल ब्रेक होती आहे तर एक चांगली अपसाईड आपल्याला 700-800 पॉईंटची सुद्धा पाहायला मिळू शकते. पण तुम्ही 200-200 पॉईंटमध्ये डिवाईड करा, म्हणजे 300ला 250ला 300ला बाईंग करता येतं, 500 हे पहिलं टार्गेट ठेवा, त्यानंतर 700 असेल आणि त्यानंतर 980-900 किंवा 81-150 पर्यंत सुद्धा आपण जाताना पाहू शकतो. आता डाऊन साईड इम्पॉर्टंट काय आहे, 80,040 आहे खरं लेवल आहे, 80,040, पण 80,000 ही सायकोलॉजिकल लेवल आहे, ती ब्रेक होतात मग तुम्हाला एक डाऊन साईडचा ट्रेड बनताना पाहायला मिळू शकतो आणि तो चांगला मोठा ट्रेड आपल्याला पाहायला मिळेल. मग त्याच वेळेस निफ्टीमध्ये सुद्धा तुम्हाला ब्रेकडाऊन आलेला पाहिजे, मग एक मोठा फॉल आपण इथे कॅच करू शकतो, तो सुद्धा 500 ते 600 पॉईंटचा असू शकतो. मग 80,000च्या खाली पण 500-600 पॉईंट आहे म्हणून वन टाईममध्ये 500-600चा टार्गेट ठेवायचा नाही आहे, 200-200 पॉईंटवरती तुम्ही स्टॉप लॉस ट्रेल करत चालायचं आहे, हे लक्षात ठेवा. म्हणजे जर 80,000 ब्रेक होते तर पहिलं 79,800 आहे, 79,600 आहे, 79,400 आहे आणि 79,250 आहे. मी राऊंड फिगर सांगतोय, एक्झॅक्ट लेवल त्याच्यामध्ये कुठेतरी असू शकतं, 10-20 पॉईंट तुम्ही प्लस मायनस करू शकता. एक्सपायरीसाठी हा चांगला ट्रेड आपल्याला बनताना पाहायला मिळेल. जास्त वेटेज घेणं ते अपसाईडला द्या, म्हणजे 300 ब्रेक होताना त्याला जास्त वेटेज असू देत आणि डाऊन साईडला जाताना 50% क्वांटिटीने ट्रेड करायचा आहे इथे सुद्धा. आता बँक निफ्टीमध्ये काय होऊ शकतं, अजून एक आहे मिडकॅपमध्ये चांगला सिनेरिओ बनतोय, पण व्हिडिओ खूप मोठे होतात त्याच्यामुळे मी तिथे मिडकॅप वगैरे डिस्कशन नाही करत आहे, परंतु मिडकॅपमध्ये मी एक स्प्रेड दिलेला आहे, आपल्या चॅनलला जाऊन तुम्ही चेक करा, तिथे आहे तो स्प्रेड, तुम्हाला महिन्याभरासाठी वगैरे ठेवू शकता किंवा वीकली बेसिसवरती सुद्धा तुम्ही त्याचा विचार करू शकता. आता बँक निफ्टीमध्ये काय झालं आहे, बँक निफ्टीने हे सुरुवातीचा एक ATH बनवला आहे आणि त्यानंतर एक चांगला फॉल आपण ज्याला म्हणू शकतो, अगदी 56,000च्या वरती जाऊन 54,000पर्यंत म्हणजे 2,000 पॉईंटचा फॉल आपण पाहिला आहे आणि त्याचा जो मिडल पॉईंट होता ना त्याच्यावरती जाण्याचा प्रयत्न आज झालेला आहे. मग आज जो काही रेजिस्टन्स आपल्याला बनताना पाहायला मिळालेला आहे 55,600च्या आसपास, 550-600, जर तो ब्रेक होतो ना तर पुन्हा एकदा नवीन हायच्या दिशेने मार्केट जाताना पाहायला मिळणार. पण तोपर्यंत थोडं सावध, म्हणजे 55,600 जोपर्यंत ब्रेक होत नाही ना थोडं सावध प्लॅनिंग करा. डाऊन साईडसुद्धा खूप मोठी अशातला भाग नाही आहे, कारण का ही जी लेवल आहे 55,200 असेल किंवा अगदी 55,000 ही जी सायकोलॉजिकल लेवल आहे ना, इथपर्यंत तरी बाय ऑन डिप्सचाच विचार तुम्ही करू शकता. जर याच्या खाली जाते ना तर एक डेली फॉलसाठी म्हणून ट्रेड प्लॅन करू शकता. डायरेक्शनल डाऊन साईडचा ट्रेड सध्या तरी प्लॅन करायचा नाही. इथे सुद्धा 55,200 किंवा 55,000 ब्रेक होतं. ॲग्रेसिव्ह असाल तर 55,200 ब्रेकलाच ट्राय करू शकता, पण सेफ ट्रेडर जे आहेत त्यांनी 55,000 ब्रेक होतात. जर 55,000 ब्रेक झाला तर एक डाऊन साईडचा ट्रेड इनिशिएट करू शकता आणि प्रत्येक 150-200 पॉईंटचं टार्गेट तुम्ही सेट करा किंवा जो काही तुमचा स्टॉप लॉस त्या झोनचा असेल किंवा जे काही फॉर्मेशन बनले त्या फॉर्मेशनचा जो काही स्टॉप लॉस असेल त्यानुसार 1:2, 1:3 पद्धतीचं टार्गेट तुम्ही प्लॅन करू शकता. याच्यावरती निघलो तर आपण उद्या नाही पण कमीत कमी बुधवारी किंवा शुक्रवारी नवीन हाय बनताना मग पाहायला मिळू शकतो, जर याच्यावरती मार्केट सस्टेन करत आहे तर, आणि त्या पद्धतीने ट्रेड प्लॅन करत. त्यामुळे मी लेवल डिस्कस करत नाही, लेवल एवढ्या स्ट्रॉंग नाही आहेत वरती किंवा म्हणजे 55,850 आहे किंवा अगदी 56,000 आहे आणि 56,200 आहेत, ते तेवढ्या स्ट्रॉंग नाही आहेत म्हणून मी त्या डिस्कशन करत नाही आहे. पण त्या लेवल आपल्याला ब्रेक होताना पाहायला मिळतील इझिली जर मार्केट याच्यावरती सस्टेन करते तर. बाकी एक्स्ट्रा काही करण्याचा प्रयत्न करू नका, फक्त एक नजर न्यूजवरती राहू द्या पुढील एक आठवडाभरासाठी. मग जर त्याच्यामध्ये काही न्यूज आली तर फॉल होऊ शकतो, म्हणजे आपल्या पोझिशन आपल्याला फक्त ॲडजस्ट करता आल्या पाहिजेत, यासाठी ती नजर ठेवायची आहे. बाकी जर ही माहिती आवडत असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला सुद्धा लाईक करा. तर आजच्यासाठी एवढंच, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, कीप ट्रेडिंग.